आपला नवीन फोन मध्ये पहिल्या ब्लॉग मध्ये आपलं सर स्वागत आहे. अजिबात हा अजिबात अजिबात झाले. तर आम्ही चालले मस्त आमच्या रानात जरा आले गवात जाऊन आता गवतात जाऊन बसायला उकडायला गवत त्यामुळं कसं वाटलं ब्लॉग तुम्हाला? ढगाळ वातावरण झाले. पावसाची पण शक्यता दिसायला तरी पण आम्ही उठणार आहे रानात. ब्लॉग चांगला असला तर लाईक करताच करा. धन्यवाद. नाही धन्यवाद, एवढं धन्यवाद कुठे होते आपला धन्यवाद नाही होत. तर आता मम्मी तिने मागणी यायला लागल्यात. हो अण्णा पुढं बघा पिंटू भाऊ जाऊ दे. तर आपल्या भावाची गाडी किती नाही हे आपल्याकडे कुठं रानाला जायचं रस्ता आहे ना, माहित नाही. तर रानाला तुम्ही काय म्हणताय? रानाला शेत म्हणताय, मळी म्हणताय, मळा म्हणताय, काय म्हणताय काय माहित नाही. आम्ही तर काय म्हणतो शेत. रान मळ आम्ही सगळं म्हणतो. शेतात रानात मळ्यात सगळं रानात मळ्यात सगळं एक. डॉगेश भैया इंस्टाला पण टाक. इंस्टाला भावा पण टाकायचं की इंस्टाला टाक करत आणि इंस्टाला पण येणार आहे आणि युट्यूबला पण आपण आहे. गोट्या कसला लंब बघा. असं कुठं गावला का तुम्हाला लंबू माणूस? आमच्या गावाला सगळ्यात मोठा माणूस. सगळ्यात लंबा. झूम काढलास का? सगळ्यात लंबा म्हणजे सगळ्यात लंबा. जवळ 6.5-7 फूट उंची आहे. बरोबर 6.5-7 फुटाचा गडी आपण गडी म्हणाला गडीचा युट्यूबला सांगतो व्हिडिओ टाकतो तुला. तर आल्यात आपल्या रानात आपण मस्त वेगळी. आपल्या रानात काय लावले आपण? हळद आणि आलं. गांजा नाही. हे आपल्या काकाची बाग आहे. कशी आहे? झगमगाट बाग. झगमगीत बाग. तुम्हाला दावतो आमचं हळद. 3 एकर हळद लावल्या आणि 3 एकर आलं. 3 एकर हळद, 3 एकर आलं. ह्या यंदा आपलं काय विषय? 4 फॉर्च्युनर काय? 2 फॉर्च्युनर. 4 फॉर्च्युनर घ्यायचे. आमचे मदर फादर आलेले थांबा दाखवतो म्हणा. बघा इकडे कसा विषय गुलू करत यायला लागले ते. आमचं काय तर अब्बर काढते ते. असं ते काय विषय नाही एवढा. हळद दाखवायची राहिली तुम्हाला. ही बघा आपली हळद. बघ इथून एवढी खालीपर्यंत आपली सगळी हळद आहे. नाही एवढं आपलं रान. जरा विषय कसा माहिती आहे का? थोडे दिवस लागणार. हे सगळंच आपलं होणार आहे. त्यामुळे लोड घ्यायचं नाही. आता तरी आम्ही आलो आमच्या रानात. कशाला? गवत काढायला म्हणून मग सांगितल्यासारखं. तर बघा तुम्ही आता आम्ही एवढं फार थोडं काढलंय. दाखवत थांबा तुम्हाला. बघा हे एवढं स्वच्छ दिसते काय? माणसं बोलवले काळं दिसते का? एवढं सगळं स्वच्छ आहे. आणि हे सगळं गवत दिसते काय? ते एवढं काढायचं राहिले. मग आमची बंदूक विसरली. अरे बंदूक चला टाटा जाऊ दे. हे आमचे मदर आलेले आपल्याला रानात गवत उपडायला. हा माझा चिवके तर पाट्या घेऊन आल्या मस्तपैकी गवत काढायला. भांडाभांडी करू नका. इथं आपण आपण गवत काढायला आलोय. आपलं झप पाऊस यायला लागला त्याच्या आधी काढून घ्यायचं. शिवा का काय शे तुमचा? थांबा जवळ आलो जरा. वाईशी आवाज येत नाही तुमचा. काय खायलाय? वाळूक हा वाळूकच म्हणते काय? कवळा आहे का? चांगला आहे. कवळा आहे. लिबर नाही ना? एक नंबर. अरे लईच मोठा बेत केलाय. शिर्डीला बी दिलं खायला. आपल्या शिर्डी वाळूक नाही खात. खातोय. आमचं ते कुठं खायला लागलंय? त्याला काय खाऊ दे कुठं. आमचं नारळ झाडे नाही. तोडून टाकलं चालते काही काय असू दे हो. तेवढं व्हिडिओ मध्ये घेतले काय तुम्ही? शिवा का काय भानगड माझा फोटो घेऊन काय तुमचं भानगड थांबा जरा. थोडे दिवस भानगड आहे तुमची. भानगड करायची आहे. भानगडीत भानगड होणार आहे. थांबा. हा मग तुमची भानगड आहे. इशे लोड आहे तुमचा. हा मग बंदूक दाखवता. बंदूक बंदूक कसली माहिती का? जरा दुरुस्त करत चालू आहे. रिपेरिंग. दादा जरा बंदूक दाखवा की कशावर आहे आपली. थांबा दाखवतो. बघा नाही पहिल्यापासून ते रिलोड करावं. जरा व्यवस्थित दाखवा. थांबा आमच्या गाव सरपंच आली ती काय म्हणते बघूया. त्यासाठी पाहिजे ती
दोडकं हा दोडकं पाहिजे का पाहिजे 4-5 दोडकं आलो थांबा घेऊन दोडकं का बोडकं आईला ही दोडकं थांबा आमच्या राहुल काका विचारलं दोडकं देऊ का काय 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 आपल्या नवीन बंदूक आणली का बंदूक रिपेअर केली का तर रिलोड करून दाखवा जरा रिलोड झाले आता उडवून दाखवत आहे नाही उडवू नका जरा रिलोड करत दाखव पहिल्यापासून दाखव सगळ्यांना कळू दे कसे आहे आता कसं माहिती का पहिलं थांबा ही वेळेला उडवतो मग गप्पा त्याच्या नात करते बघा रिलोड दाखवतो म्हणा असा विषय आईच खाली घ्या जरा खाली घ्या खाली घे की जरा दाखव असली चालवाय नाही ओरिजिनल चालवाय जास्त रे कळालं का उरीन चालवायला एक थोडं दिवस असले आमची ऋषी जगन सध्या आम्ही भाड्याने दाखव घे त्याची गुळी दाखव काय सॉरी गुळी दाखवा इथे सॉरी गोळी आता घातल्या गोळी बसल्या काडी घालायच्या गोळी दुसरी काय नाही दानख्या बाज तरी आता आपल्याला लगे कामाला लागायचं तर आमच्या आई लागल्या कामाला लगे आता नाहीतर शिव्या खायला लागतील आहे का नाही आई लागतो थांब कामाला वगैरे आम्हाला शिव्या द्यायला नको परत छोटासा मिनी बॉग आमचा चला बास आता मस्त पैकी आपण आता जरा उपडूया लास्ट गुळी लई घाण लागतंय आता एवढं थोडंस उपडत राहिले आपण अर्धा तास गोल करून विषय लोड करायचा आहे आता केलं काय नुसता व्हिडिओ मध्ये नुसता कामाला लागला येऊ कामाला लागायला लागते ओ असं दाखवायला लागते ओरिजिनल दाखवायला लागते ओरिजिनल काम करायचं ओरिजिनल पिकवायचं असं नाही चालत माय नाही चालत माय नाही. बोलून नाही चालत गवत उकडायला लागतो उपडायला लागते उपडायला लागते गवत उपडायला गवत बाकी काय नाही मला दुसरा अर्थ काय नाही माझा फक्त थोडंफार ओल्लं झाले पावसानं हातातून निष्ठाला तरी पण हे बघा आमच्या बोकडच आलाय अरे कुठे गेला कोण आहे बोकडी नाही का बोकड आहे बघा दाखवू काय कोण आहे मला पण बोकडी वाटतं कोण आहे तुम्ही बोकड आहे काय तुम्हाला कोण पाहिजे हा आम्हाला बुकडी पाहिजे कापायचं आहे बोकड आम्हाला आहे काय तुम्ही आमच्या अड्ड्यात का आलाय आमचं खायचं साहित्य का काढा फेस रिव्ह्यू झाला भांड फुटलं बोकड आहे बोकडी नाही मला वाटतं असं काम करावं लागतं व्हिडिओ नुसता करून नाही चालत उगाच नुसतं व्हिडिओ करून नाही चालत होय नाही व्हिडिओ करून पोट भरत नसते व्हिडिओ करून भरत नसतंय माय असं काम करावं लागतं माय है का नाही? गुळगत करा करा काम करा ठेवतो हे असं काम करायला लागतं माय वावर है तो पावर है लेकिन वावर में काम करना जरूरी है कुछ नहीं आता इसमें दिखाओ अपना वावर दिखाओ कितना है वावर दिखाऊ क्या तकरीबन एक 50 एकड़ है 50 एकड़ चला आता चाललेला आहे आपण आपल्या घरला आपल्या भावाची वेळ झालेली आहे घरला जायचं नाही पुण्याला चाललाय त्यो त्यामुळे त्याला गडबड उठल्या गडबड उठल्या त्याला गोंधळ उठला गोंधळ अ मदर चलत काहीतरी हॅलो मामा मामा हा दुसरी तर चालले आता आपण घरला कशा आपल्या आता जरा चाललाय प्रोफेशनल शेतकरी आहे मी आपला शेतकरी आहे आपला भाऊ चाललाय पुण्याला त्याला जेवण करायचं म्हणून आम्ही लोक घरला चाललो प्रोफेशनल शेतकरी आहे मी दाखवून शेतकरी कधी शेतात वाटणारा गडी प्रोफेशनल शेतकरी होऊ शकतो का तुम्ही सांगा कमेंटमध्ये आपल्या काकडे कुठे काकडे काकडे तर आमची गाडीची शेवट जास्त आमची गाडी बिघडली आमचं जरा रस्ता आहे ना आमची जरा त्यामुळे गाडी पण सस्पेन्स खराब झाली आणि आमचं पण सस्पेन्स खराब व्हायला लागले त्यामुळं परीक्षा अवघड होणार आहे परीक्षात आता हळू चालवत आपण आपल्याला हळू गाडी चालवायला येत नाही जन्मताच आपण फास्ट त्याला तोच फास्ट वाढ झाली आहे आपल्या गावाची हाणून मारून फास्ट झालेली आहे वाटे हाणून मारून मोठा केलेला आहे याला त्यामुळे एकदम फास्ट ग्रोथ झाले ग्रोथ
आता आलेलो आपण घरात आल्यावर आपली दिदी गेली पळून बघा लास्ट पोळी दिदी गेली पळून आपल्या घरातलं गणपती दाखवतो तुम्हाला त्याचे डेकोरेशन बघा कसं मस्त झालेलं आहे तुम्हाला आवडलं असेल तर मस्त एक कमेंट करा लाईक करा गणपती बघा आपला कसा मस्त आहे लालबागचा राजा आहे तर आपलं डेकोरेशन असं झालेलं आहे चांगलं मस्तपैकी आणि आम्ही आता आलेलो आहे घरी त्यामुळे आपण इथं बास करूया